चांगल्या प्रकारचं वारकरी शिक्षण त्या ठिकाणी घेत असताना मला नक्कीच आंबेगाव तालुक्यातील एक फार मोठी मोलाची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी येणाऱ्या पिढीला एक चांगल्या प्रकारचं वारकरी शिक्षण देण्याचं जे
बोलायाची आता काम नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडला वंदनीय श्रीमंत संत जगत वंदनीय जगत गुरुत्वोपाय यांचा 3 चरणाचा अत्यंत सुंदर सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. आपल्या या मंचर गावामध्ये शेवाळी नगरीमध्ये या ठिकाणी आमची असणारी तेवढा अत्यंत असणार तेवढा आवडीचं व्यक्तिमत्व असणार योगेश नवनाथ असणारा थोरात आणि त्यांचा असणारा या ठिकाणी एक सुंदर असणारा तेवढा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने ही आपल्याला सांगण्याची गरज नाही. प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी योगेश भाऊ असा सुंदर असणारा तेवढा कार्यक्रम या ठिकाणी करतात. त्याचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने असणारी कीर्तनोपी सेवा. योगेश तसा पहिला तर हर्षवर्धन आणि राजवर्धन ही अशी लहान मुलं तेव्हा होती. त्यावेळेला योगेश म्हणजे आमची मेंढेवाडी, ही मेंढेवाडी असणार तेवढं त्याचं मामाच गाव आणि त्यांचे आजोबा मारुती धातोंडे आणि त्यांचा आमचा अत्यंत घराचा संबंध आणि त्याचे मामा असणार तेवढा ज्ञानेश्वर पाटील धातोंडे, जसे तुकाराम पाटील धातोंडे, तसा हा सुद्धा घरचा परिवार सगळा त्यांचा माझ्या अत्यंत जवळीक निकटचा असणारा संबंध आहे. योगेश असेल, दत्ता असेल, हा सगळा जे काही घराच्या परिसरामध्ये जी थोरात वर्ग आहे हे सर्व असणार तेवढा आमच्या नात्यामध्ये असणार तेवढा गुंफिनी मंडळी आणि योगेश माझ्यावर अत्यंत असणार तेवढा प्रेम असल्यामुळं या ठिकाणी योगेशने हा शाही बाबाचा वर्धापना दिवस असणारा तेवढा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. पहिला शब्द आलेला आहे अनंत कोटी ब्रह्मांड नाही, म्हणून अनंत हा शब्द वापरण्यासाठी मी हा अभंग श्रीमंत संत जगत गुरु तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे. तुकाराम म्हणे माझा वाहिनी अनंता आणि बोला याची आता काम नाही. हा एक सुंदर असणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. वास्तविक पाहिलं तर योगेश इतका उंच असणार तेवढा शिखरावर गेला. त्याची जे काही उपमा आहे ती असणारी काही हिमालय प्रॉपर्टी म्हणतात. हिमालय म्हणजे हिमालय इतका उंच असणार तेवढा जगामध्ये कोणताच बरोबर नाही. कारण मी हिमालयामध्ये 1 महिन्यावर असणार तेवढा पायी प्रवास केलेला आहे. मी बद्री केदारपर्यंत असणार तेवढा हिमालयामध्ये संपूर्ण हिमालय पर्वत म्हणजे संपूर्ण नाही पाहिला, म्हणून बद्री केदार संपूर्ण असणार तो पायी प्रवास मी केलेला आहे. म्हणून हिमालय किती उंचीचा आहे हे जगाला सांगायला नको की हिमालय पुढील असणाऱ्या जगामध्ये कोणताच पर्वत नाही आणि इतक्या पर्वताची उंची योगेश भाऊ असणाऱ्या तेवढा गाठलेली याच्यावर उपमा देण्यासारखी उंची जागा कोणतीच नाही. कारण तसं पाहिलं तर एक शून्यामधला असणारा मुलगा पण त्याने इकडं उठून असणारा तेवढा एक गरुडासारखी उठून असणाऱ्या तेवढा भरारी मारली तर ती भरारी मारली ते डायरेक्ट असणाऱ्या हिमालयाच्या टोकावर जाऊन बसला. अशा प्रकारचा हिमालय प्रॉपर्टीवाला असणारा योगेश आणि त्या योगेशने असणारा हा कार्यक्रम ठेवलेला. त्यांचा परिवार अत्यंत असणारा आमच्या घराच्या संबंधातला आहे आणि मी सुद्धा लहानपणापासून ही मुलं असणार तेवढा भामचंद्र बरोबर आणि त्या परिसरामध्ये असणाऱ्या तेवढा सांभाळले. मग योगेशचा अनन्य असणारा तेवढा प्रेम आणि त्या प्रेमापोटी या ठिकाणी कार्यक्रम असणारा तेवढा संपन्न होतोय आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर असणारा तेवढा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगामधून मनुष्याच्या जीवनामध्ये काय बोलावा आणि काय बोलू नये याचा असणारा तेवढा विचार केला. बोलण्यामधून असणारा तेवढा माणसं काही काही अशा प्रकारची बोलतात की त्या बोलण्यामधून असणारा तेवढा जसं वाटतं की समाजामध्ये साखरच पेरतात का काय. बरं का, बोलण्यामधून तेवढा समाजामध्ये साखरच पेरतात का काय. तसं पाहिलं योगेशच्या असणारा तेवढं बोलण्यामधून साखरच आहे. बरं का, आता मी ना मला सांगतो येताना पावशेर साखर असणार तेवढा एक ज्यूस मध्ये करून खाली पिली. बरं, मग योगेश सारखा गौरव येत नाही मला. कारण माणूस जर खोटा जर बोलला
तर मी त्याच्यावर जवळ 100 शिवाय घालत असतो. पण म्हणजे थोडस होत नाही. परंतु अशी माणसं की यांनी साखर जरी याची साडली तर मुंगळे आणि मुंगळे जसे गोळा होतात तसा सवाल असणार त्यावेळेला गोळा करण्याची ही हात कळा योगेशच्या असणाऱ्या जीवनामध्ये आली. बरं का, योगेशच्या जीवनामध्ये आली. गेले गुरुकारांवर म्हणतात की काय बोलावा आणि काय बोलू नये. बरं, चांगलं बोलल्यानंतर त्याला फायदा काय आणि वाईट बोलल्यानंतर दुष्परिणाम काय याचं जगद्गुरुकारा महाराजांनी विवेचन केले. वाईट जर बोललं तर जीवनाचं असणार तेवढा पतन होतं आणि चांगलं जर बोललं तर जीवनाचं असणार तेवढं सोनं होतं. बरं काय बोलावं, एक शब्द असणार तेवढा महाभारतामध्ये द्रौपदीचा असणारा चुकला गेला. काय चुकला, माया महल असणार तेवढा ज्यावेळेला मयासुरानं बनवला आणि दोन्ही घर असणार तो माया महल पाण्यासाठी गेला. ज्यावेळेला जिथं अग्नीचा भास नव्हता तिथे त्याला अग्नी असणार दिसू लागला. जिथं पाणी होतं तिथं असणार त्याला पाणी दिसू लागलं आणि जिथं पाणी होतं तिथं त्याला काही दिसत नव्हतं. अशा प्रकारचा स्थळाचा भास होऊ लागला आणि भास होत असताना तो माया महल पाहत असताना एवढा गडबडून गोंधळून गेला की त्याला कुठे जावा आणि काय करावा त्याला काही सुचना. अशा प्रकारचा या ठिकाणी अग्नी आहे म्हणून तो पुढे जाणार तर अग्नी सारखा असणारा भास झाला आणि तो माग फिरू लागला. तेवढा दाशी म्हणी महाराज एवढा इथं अग्नी नाही, तुम्ही सरळ व्हा. म्हणजे योगेश आपला तो काय दुर्योधन असणारा त्या स्थळावरून गेला तर तिथं अग्नी होता, अग्नीसारखा भास होता. बरं, अग्नीसारखा भास होता तुम्हाला सांगतो अग्नी नव्हता. तसं पुढे गेला बरोबर असताना त्यावर पाण्याचं असताना थोडं पाणी वाहत होतं. तिथं पाण्यामध्ये गेल्यानंतर तेवढं तो पाणी पाहू लागला आणि मला पाण्यात जाऊन असताना पडतो काय म्हणून तो हातपाय असताना तेवढं धोतरवर धरू लागला आणि त्या पाण्यामध्ये प्रवेश करायला लागला. त्यावेळेला ती दाशी म्हणजे एवढाच तिथं पाणी वगैरे काही नाही तुम्ही सरळ जावा. म्हणजे अशा प्रकारचा भास होत असताना तो गडबडून गोंधळून असताना तेवढा गेला. पण असं पाहत असताना एका स्थळामधून पुढे जाणार त्यावेळेला दाशी म्हणली एवढा थांबा, इथं पाणी पुढे जाऊ नका. म्हणजे काय म्हणजे दाशी माझे असणार त्यावेळेला टिंगल मस्करी करते काय म्हणून पुढे पाणी काहीच दिसत नाही. पण ती दाशी सांगत असताना सुद्धा दुर्योधनाने ऐकलं नाही. ऐकलं पाऊल टाकला का जसा पाऊल टाकला तसा पाण्यातच असणार कवळा पाडला. पण गच्चीवर असणार कवळाला द्रौपदी बसलेली आणि द्रौपदी बसली असताना त्या द्रौपदीने असणार कवळा पाहिलं आणि सहज असणारी ती विनोदाने हसली आणि ती काय म्हणू लागली, आंधळ्याची मुलं आंधळीच, आंधळ्याची मुलं आंधळीच. तो तुम्हाला सांगतो शब्द त्याच्या जिव्हारी लागला. बरं, त्याच्या तो जिव्हारी असणारा शब्द लागला. वास्तविक पाहिलं ज्या वेळेला तो पडला त्याला भयानक असणारा राग आला. आंधळ्याची मुलं आंधळी म्हटल्यानंतर तो घरी गेला, देखील झाला तो शब्द अंतःकरणामध्ये सरायला लागला. पण तेवढे येत असताना घरी ती द्रौपदी आली आणि आल्यानंतर काय घटना घडली तिला ते वाईट वाटलं. आपण वास्तविक पाहिलं बोलायला नव्हतं पाहिजे पण आपल्याकडून असणारा शब्द चुकून गेला. बघा शब्द कसा असतो. बरं, शब्द तुम्हाला सांगतो शब्द नाही भेट म्हणतात. शब्द हा शब्द तो अंतःकरणाला भेट देतो म्हणजे वज्रासारखा भेटतो. बरं का, शब्दाचा घाव या जगामध्ये असणार तेवढा बुजत नाही. शास्त्राचा घाव बुडल्या जातो. बरं का, शास्त्राचा घाव बुडल्या जातो पण शब्दाचा घाव असणारा बुडल्या जात नाही. ती थेट व्यक्त करू लागली आणि धर्मराजाला सांगू लागली माझ्याकडून असणारा तेवढा चूक घडली. वास्तविक पाहिलं मी दुर्योधनाला हे बोलायला नव्हतं पाहिजे. आंधळ्याची मुलं पण सहज असताना माझ्या मुखामधून तो शब्द गेला. पण त्यावेळेला धर्मराजा म्हणून द्रौपदी वास्तविक पाहिजे तू चुकायला नव्हती पाहिजे कारण तुझं नाव असणारा सामान्य श्रीमती नाही. तू कोण स्त्री आहे? अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी. बोला ओ पक्वाचारी अहिल्या द्रौपदी सीता Thank you.
वास्तविक पाहिलं तर 5 पतिव्रतामध्ये द्रौपदीची अस्तर त्या यादीमध्ये नाव आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, ताराचारी आणि मुख्य मंदोदरी पतिव्रतामध्ये असणार. तुम्हाला सांगतो त्या द्रौपदीचं नाव गणल्या गेले, त्या यादीमध्ये आले. पतिव्रतामध्ये नाव येणं काही सोपं नाही. म्हणजे वास्तविक पाहिलं सभ्य नारीने कुठं हसायचं नाही हा एक महत्वाचा मुद्दा होता. पण द्रौपदी हसवून गेली. अंधळ्याची मुलं अंधळे तर एका शब्दामधून तुम्हाला सांगतो महाभारत घडलं. बोलण्याचा दुष्परिणाम बघा. एका शब्दामधून तुम्हाला सांगतो महाभारत घडलं आणि एका शब्दामधून तुम्हाला सांगतो रामायण घडलं. एका शब्दामधून रामायण घडलं. काय रामाच्या नगरीमध्ये असणारी कैकेयीची दासी मंथरा आणि उद्या असणार त्यामुळं पुष्प नक्षत्रावर अभिजित मुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक म्हणा तेवढे त्यामध्ये संध्याकाळच्या पारी ती कोण असणारी दासी कोण ती असणारी आली आणि आल्यानंतर कैकेयीला ती सांगू आली. मंथरा म्हणते कैकेयी तुला काय कळतं का बाई, तुला भान आहे काय? अगं चौथीचा असणारा मुलगा आणि उद्या त्याचा राज्याभिषेक होणार आणि तुझी मुलं असणार तेवढं मामाच्या गावाला पाठवली आणि उद्या त्यांनी संपूर्ण राज्य हरवलं तर तुझी पोरं काय करते? कैकेयी म्हणती अगं बाई तुला माहिती नाही राम म्हणजे अत्यंत प्रेमाचा जिव्हाळ्याचा असणार. राम मला असणार तेवढा वेगळा नाही, मला भरत नाही आणि माझा असणारा राम काय ही दुनिया असणार तेवढा मला एकच नाही. म्हणजे माझं रामावर अत्यंत असणारा तेवढा प्रेम आहे. तसं पाहिलं तर कौशल्यापेक्षा सुद्धा कैकेयीचं प्रेम रामावर ठेवलं. 5 वर्षाचा असणारा राम होता. कैकेयीला सोडून असणारा कधीच राहत नव्हता. कैकेयीच्याच महालामध्ये आणि कैकेयीच्या कुशीमध्येच असणारा राम नेहमी झोपायचा. पण झोपत असताना एक दिवस आई कौशल्याने काय केलं आग्रह करून रामाला विनंती केली. रामा अरे लहानपणापासून असताना मी पाहते कैकेयीच्या महालामध्ये असताना तू झोपतो, कैकेयीच्या कुशीमध्ये असताना झोपतो. एक वेळा तरी मला वास्तविक भाव मिळू नये म्हणून रामाला आग्रह करून असणार तेवढा कौशल्याने तिच्या महालामध्ये नेलं. महालामध्ये नेल्यानंतर तुम्हाला सांगतो रामाला झोपायला शेया दिली, सगळ्या गोष्टी असल्याच्या उपचार केला. पण रामाला तिथे काय झोप येईल. तो असणारा हे कुशीवर त्या कुशीवर अशा प्रकारची रात्र त्याची निघून गेली. त्याला एक क्षणभर असणारा तेवढा झोप लागलेली नाही म्हणून कैकेयी आली आणि खिडकीमधून पाहत असताना तेवढा पाहती तर झरोक्यामधून असणारी खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीमधून कैकेयी असणारी रामाकडे पाहत होती. तिला सुद्धा रामाची झोप येत नव्हती. एवढं असणार कोणाला सांगतो कैकेयीचं प्रेम रामा होतं. ती रात्रंदिवस पाहत होती. तिला न आठवणी कैकेयीची खिडकी का उघडी म्हणून ती पळत आली आणि कैकेयीला विचारलं कैकेयी काय तू असणारा खिडकी का बंद केली नाही? म्हणजे मला रामा व्यतिरिक्त आवडत झोप नाही. एवढं असणार रामावर त्या कैकेयीचं प्रेम. ती कैकेयी म्हणती आपली अशी विपरीत का बोलती? माझा राम आणि माझा भरत याच्यामध्ये मला अजिबात भिन्नता नाही, पण अशा प्रकारची तू काय बोलते? परंतु तिने असणारा हा प्रयत्न करून त्या कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली आणि भ्रष्ट केल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या दुर्भाग्याने दुष्परिणाम असा झाला की संपूर्ण असणारा त्या मंथरेमुळं रामायण भिडलं गेलं. बघा बोलण्यापासून बघा तुकोबाराय म्हणतात बोलायचं, माऊली म्हणतात बोलायचं असं तर कसं बोलायचं? साधाणी मवाळ मित्री आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताची. माऊली म्हणतात बोलायचं असतं तेवढं सत्य बोलावा, खरं बोला, सात आणि मवाळ जेणेकरून पुढच्या माणसाला हे शब्द ऐकावंच वाटतात. हा त्याला किती अशा प्रकारचे तेवढं सात आणि मवाळ. मित्रे म्हणजे मोजकं बोला. मित्रे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची म्हणजे अमृतासारखा स्वर बोललो पाहिजे. मुखी अमृताची मुखी अमृताची
मला बोलणे तुम्हाला सांगतो बरं का जगामध्ये तुम्हाला सांगतो श्रीमंत ज्या ज्या जिल्ह्यावर असणार तुम्हाला सांगतो सरस्वती बसली तो माणूस श्रीमंत पैशाने लक्ष्मीपुत्र असेल पैशाने लक्ष्मीपुत्र असेल पण त्याला जग घेता येणार नाही बरं पैशाने जग घेता येणार नाही पण मुखावर सरस्वती बसली तर जग जिंकण्याची असणारी कला त्याच्या अंतःकरणामध्ये त्या माणसाची असणारी जग जिंकण्याची शक्ती असणारी निर्माण होती जगामध्ये जेवढी व्यवहारिक झालेली येतात ती सगळी बोलण्यावर झाली मधुर असणारा बोलणं ना मधुरावाणी होती आणि तुका म्हणे वाव पोटी मग बोलायचं कसं तुका म्हणे सुख पाहिया अमृत हे मुखे श्रवत असे काशीला गेल्यानंतर ज्यावेळेला मुनिकर्णिका घाटावर गेल्यानंतर संपूर्ण काशीतल्या लोकांनी नामोबाराचे असणारं स्वागत केलं आणि हत्तीवर असणारं त्यावेळेला मिरवणूक केली म्हणजे का म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची त्यावेळेला मिरवणूक एवढी मोठी का म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या जिभेवर असणारा साक्षात म्हणजे का बसली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी सारखा असणारा प्रतिभा संपन्न जगावर असणारा तुम्हाला सांगतो दीपस्तंभासारखा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला जो त्या वाणी असणारा चिंतल्या गेला वाणी असणारी मधुर तुका म्हणे सुख फरावियासुखे अमृत हे मुखे सर्वतसे म्हणजे वाणीमुळे साक्षात असणारा त्यावेळेला अमृत बाहेर प्रसन्न झाला आहे अशा प्रकारची अमृताची वाणी नामोबारांनी जगापुढे असणारा त्यावेळेला मांडली जगद्गुरुकार महाराजांनी अमृताची वाणी मांडली आली मुखाटे अमृत वचन
मुखामधून काय आलं बा अमृतासारखी आणि मुखावाटे अमृत वचने अमृतेरतायिनी तुही जन्मी म्हणजे साधूची जी वाणी होती ना ती अमृतासारखी वाणी बरं का अमृतासारखी असणारी साधूची वाणी बरं तुमच्या आमच्या वाणीचा परिणाम काय दुष्परिणाम काय एखादा माणूस जर तुम्हाला संतोष सहकारी बोलून तरी एखाद्या माणसाच्या अंतःकरणाला छिपारी तो शब्द लागतो आणि मग तो म्हणतो काय असा का बोलला म्हणजे चढ बोलून गेलो अरे चढ बोलून गेला पण त्याचा विपरीत परिणाम काय झाला चढ बोललं नाही हा बोलायचं असताना तुम्हाला सांगतो जाणीवपूर्वक बोलायचं आणि फालतू असणारा बोलायचं नसा बिबासर निद्रा काय बोलावं नसावी बासुरीचा बहु भाषण म्हणजे दोन शब्द आले भाषा शब्द आला आणि भूभाषा शब्द आला बरं भाषा शब्द काय वापरलं बोलावं आपण भास्कर सारखं बोलावं बरं भास्कर या शब्दाचा अर्थ काय भास्कर सारखं बोलू नाही म्हणजे फोकाच्या बोलण्यामधून काय अर्थ निर्माण होत नाही असे शब्द बोलू नये नसावी बासुर निद्रा बहु भाषण असा बरं का काही काही लोक म्हणतात ओ न बोलण्याचं काय घेतात बरं का भीक नको पण कुत्र्यावर म्हणतात काय म्हणतात की बोलणं आवडत नाही हा भास्कर सारखा नसावा नसावी बासुर निद्रा निद्रा जास्त नसावी बरं लोक सुद्धा प्रमाणात असले पाहिजे बरं काही काही लोक एवढी झोपतात की झोपण्याची सीमाच नाही आमच्याकडे एक विद्यार्थी होता तुम्हाला सांगतो 24 तासातून 2 तास जागा राहायचा आणि 22 तास झोपायचा आणि तो आहे पण अजून आहे 22 तास झोपतो काय तुम्हाला सांगतो काय झोप येत काय बरं तो 22 तास झोपतो आणि मी 24 तासातून 2 तास झोपतो मला अजून बरं 24 तासातून 2 किंवा 4 तास झोप म्हणजे एवढी झोप पण अखंड चिंता बरं माणसाला जास्त झोप नसतं झोप हा निद्रा ही बरं झोप नसतं नसावी बासुर निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार म्हणजे खाणं जर असलं तर युक्त झालं मापात असणार तर खाणं पाहिजे युक्त आहार विहार विहार म्हणजे फिरणं सुद्धा तुम्हाला सांगतो नेमक पाहिजे हा फिरणं असताना मुखात फायदेसारखं फिरून आहे हा लोक कधी कधी म्हणतात अहो यांनी फिरून फिरून आमच्या उंबरीच्या चावला दरवाजा पार फिरून टाकला म्हणजे जास्त फिरून नाही बरं फिरणं सुद्धा विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी साथ इंद्रिया काहीतरी नेम पाहिजे नेम इंद्रियाशी साथ रसा विवासर निद्रा बहु भाषण काय करावा काळ सारावा चिंतने
चिंतने एकांतवाची गंगास्नानी आम्ही देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या रोज तुळशीच्या प्रदक्षिणा करा. त्याच्यात काळ झाला, चिंतनामध्ये काळ झाला. मग तू मला म्हणतो मूर्ख नाही ना, म्हणजे बोलू नाही तसं नाही, बोलावा. काय बोलावा? बोलावा विठ्ठल म्हणजे बोलायचं असेल तर काय बोलावा? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवी भावी. म्हणजे बोलायचं असलं तर विठ्ठलच बोला, चालायचं असलं तर जवळ विठ्ठलच बोला. म्हणजे काय बोलू चालायचं असतं म्हणजे राम म्हणता वाट झाली आणि यज्ञ पावला पावली. राम म्हणून असलं कवला वाट चालायची. बरं, राम म्हणता वाट झाली आणि यज्ञ पावला पावली. राम म्हटलं तर तुम्हाला सांगतो एक 100 यज्ञ घडल्या होतं, कोट्यावधी यज्ञ घडल्या, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम आणि एक हरिनाम घडी. म्हणजे कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य नुसतं एक पाऊल राम म्हणून जर त्यावर टाकलं तर एवढं पुण्य होते. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहीर. बरोबर भगवंताचं नामस्मरण करणार ना त्यांनी जगामध्ये तीर्थ झालेली नाही, गरज नाही. जगातली तीर्थ सगळी त्याच्या दर्शनासाठी येतात. राम म्हणता करिता धंदा सुख समाधी त्या धंदा. राम म्हणता भोगी त्यागी कर्म लिंपी अंगी. राम म्हणता ग्रासो ग्रासी आणि जेविला उपवासी. ऐसा राम जपे नित्य आणि तुका म्हणे जीवन मुक्त. मग काय बोलायचं? हरी हरी तुम्ही हरे हरे तुम्ही म्हणा हरे सको देने मायादार तुटैर. हरि बोला गीता, हरि बोला गीता. हरि बोला घेताना हरि बोला. हसता खेळता हरि बोला, हरि बोला गाता, हरि बोला खाता, सर्व कार्य करता हरि बोला. सतत असं भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या चिंतनावर व्यक्तित्व व्यर्थ घालू नाही. म्हणून तुकोबाराने काही लोकांनी विचारलं का महाराज बोलायचं असलं तर काय बोलावं? तुकोबाराने म्हणले त्या जगामध्ये बोलण्यासाठी कोणतीच गोष्ट नाही. बरं, जगामध्ये असण्याच्या मला कोणतीच गोष्ट नाही. म्हणजे बोलायचं असलं तर भगवंतासाठीच बोलायचं बस. भगवंता व्यतिरिक्त आता बोलले की नाही मज देवा आता बोलणीची नाही, आता देवा वेल काही. एक सरे केलाने देवा दिले क्रोध काम. बाहेर ते पाय लोभली दृष्टी धाकता म्हणे म्हणे हेची संकल्प हानी. म्हणजे भगवंता व्यतिरिक्त असताना जीवनामध्ये काही बोलायचं नाही. तुकोबारामध्ये काळजी बोलण्यामध्ये काय साडे या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांग.
मला या जगात सांगायचं जगामध्ये सगळे कोर्ट कचेरी व्यवहार जे चालले हे कशावर चालले कोर्ट कचेरी एवढे व्यवहार जे चालले ते कशावर चालले केवळ बोलण्यावर चालले बरं का बोलणं जर नसेल दुष्परिणामानं बोलणं नसेल तर कोर्ट कचेरी असताना चालणार हा बरं तुकोबाला म्हणतात तुरुंगनाथीचे ते पहिला दाबा मी आणि जाळे मी धोनी आपसया क्षमा चक्रयान रातिया राते ओ क्षमा चक्रयान रातिया ज्यांनी सीमेचं शस्त्र धारण केले त्याला जगामध्ये शत्रू बरं का जगामध्ये शत्रू काय झालं दुर्योधनाला वाटलं या युद्धामध्ये असणारा मला विजयश्री प्राप्त झाली विजयश्री प्राप्त झाली पाहिजे मग त्याच्या विजयश्री प्राप्त होण्यासाठी काय उपाय केला पाहिजे म्हणून दुर्योधनाला कोणीतरी सल्ला सांगितला म्हणजे असं करा जो शत्रू कुठल्या युद्ध करतोय ना त्याला जाऊ तो विजयश्रीचा असणार काय रथ तो सांग आता त्याच्या प्रतिद्वंदी पण होता युधिष्ठिरा काय गेला आणि युधिष्ठिराला पाया पडला आणि विनंती केली म्हणजे मला विजयश्री प्राप्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे बरं आयुष्यभर तुम्हाला सांगतो ज्याच्या बरोबर झगडतोय तो त्याला असणार त्यावेळेला विजयश्रीचा सल्ला विचारतोय त्यावेळेला धर्मराजा सांगतो की असं कर तुला विजयश्री जर प्राप्त होत पाहिजे असेल तर तू नग्न अवस्थेमध्ये तुझ्या आईला जाऊन भेट तेव्हा आई तुला सांगेल म्हणजे हा विजयश्रीचा असणार रहस्य तुला सांगणार आता दोन्ही धर्मामध्ये पटलं म्हणजे पटल्याबरोबर गेला आणि रात्रीला गेल्यानंतर आईला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर आईला आई मला असणारा विजयश्री प्राप्त होण्यासाठी तेवढ्याला काय केलं पाहिजे तेवढं मला सांग वास्तविक पाहिजे तर माझे 99 भाऊ असणारा रणांगणामध्ये पडलेले पण मला या युद्धामध्ये विजय विजय पाहिजे मला अशा प्रकारचे तेवढा सल्ला मी एका केलाय आणि त्यांनी असं असणारा सल्ला सांगितलाय म्हणजे गांधारीला जाऊन असणार ज्या गांधारी असणारा तेवढा सांगितलं गांधारी म्हणजे तुला विजयश्री प्राप्त असेल ना विजयश्री प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना असं कर या गंगेवर जा आणि लग्न स्नानाला जा आणि लग्न स्नान करून माझ्या पुढे आणि पुढे आल्यानंतर मी तुला सर्व असणार रहस्य सांगते ज्या डोळ्यामध्ये एवढी ताकद होती तिने जगामध्ये असणारं तेवढं काहीच पाहिलं नव्हतं एवढं जबरदस्त असणाऱ्या डोळ्यामध्ये तेल आलं होतं पण त्या तेलाची एवढी ताकद होती की जग असणारं भस्म करण्याची ताकद होती आणि कृपा दृष्टीने जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो त्या जगात काळ सुद्धा त्याचा वापर करत नव्हता एवढी ताकद त्या गांधारीच्या डोळ्यामध्ये आली त्यावेळेला धर्मराजाने तो सल्ला सांगितला
आणि तसा त्या दुर्योधनाने तो सल्ला ऐकला आणि आईला असताना विचारलं. मग तसा तो गंगेवर गेला आणि गंगेवर गेल्यानंतर त्याने स्नान केलं आणि लग्न अवस्थेमध्ये आईच्या दर्शनासाठी आला. पण आईच्या दर्शनासाठी आल्यानंतर आता भगवान काय खेळतो येण्याची खेळावा तो येण्याची अवघावा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाली आणि मोठ सगळा म्हणे धान्य तुझी विठोबा. आता भगवान परमात्म्याला याचं मग सगळं माहिती होतं. भगवान परमात्म्याने असं एका माळ्याचं रूप घेतलं आणि माळ्याचं रूप घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो तशा अवस्थेमध्ये लग्न स्नान करून तो धराधर असणारा तवडा तो असणारा तवडा काही गडबडी असणारा दर्शनाने निघाला. तेवढ्या अवस्थेमध्ये लगेच भगवंतांनी माळ्याच्या रूपामध्ये आले आणि म्हणजे अरे काय रे दुर्योधना म्हणजे पुढे यावं म्हणजे माहिती नाही म्हणजे आईच्या दर्शनासाठी एवढा मोठा घोडा झाला. लहानपणामध्ये तुम्हाला सगळं लग्न अवस्थेमध्ये आई पुढे झालं त्याच्यामध्ये काही नाही फक्त एवढा मोठा घोडा झालाय आणि तुला लहान वाटते काय. मग तिथं ते केळीचं पानं होती आणि त्या केळाच्या पानावरती आवडती फुलं ती आणली होती माळ्याच्या रूपामध्ये. अरे बाबा असं जाऊ नको काहीतरी कवळा वस्त्र गुंड असा एवढा मोठा घोडा म्हणजे वाईच्या दर्शनाला लग्न अक्षमी जाणं हे योग्य नाही. बालपण आहे तेवढा सल्ला ऐकला आणि केळीचं पान तुम्हाला सांगतो कमरला उंडाळलं आणि तो आईच्या दर्शनाला गेला आणि आईला आवाज केला आई मी असणार तुझ्या दर्शनाला आलो. मग आईने असणार ती डोळ्यावरची पट्टी बाहेर काढली आणि बाजूला केल्या बरोबर त्याच्यातून भयानक असणार तेच बाहेर पडलं. तेच बाहेर पडल्यानंतर तुम्हाला सांगतो की संपूर्ण दुर्योधनाच्या शरीरावर भद्र हे असणार शरीर बनवलं भद्र हे शरीर बनवलं पण जेवढा भाग मात्र त्याचा कच्चा आहे. अरे म्हणजे दुर्योधना काय केलं. अरे मी लग्न अवस्थेमध्ये तुला सांगितलं होतं म्हणजे आई तुझ्यावर पुढं तेवढं लग्न अवस्थेमध्ये कसं येऊ. मला एका माळेने सगळं म्हणजे मला कळालं तो माळी कोण होता. तो माळी सामान्य होता. तो माळी जगाचा असणारा माळी होता. म्हणजे अरे तुला म्हणजे या शरीरात म्हणजे पुढेच असणार कुणाचंच काही क्षेत्र लागणार नाही पण इथं मात्र दगा होऊ शकतो आणि जेवढं असणार तेवढं ती असणारे सांगून घे. मला सांगायचं की तो शत्रू आयुष्यभर ज्याला मारण्यासाठी जपतोय पण तो सुद्धा सल्ला चांगला बरं त्यालाच म्हणून तुम्हाला सांगतो युधिष्ठिराचं नाव काय होतं. युधिष्ठिर होतं. युधिष्ठिर धर्मराज नाव होतं. पण तो दुर्योधनाला कधी दुर्योधनाचा म्हणला नाही शिवच नाही म्हणजे वाईट म्हणत असे पण धर्मराजाने असणारा तुम्हाला सांगतो अजातशत्रू असल्या कारणानं त्याने कधीच असणारा दुर्योधन म्हटलेला नाही सुयोधनच म्हटलं. मला सांगायचं शत्रुपक्षामध्ये जरी गेला तरी तो चांगला सल्ला देतो. चांगला सल्ला जर दिला मग त्यामध्ये काही काही अशी काही म्हणाय बरं का कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बाळा. बरं का कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बाळा. तो संकटाच्या टायमाला तुम्हाला सांगतो शत्रू तरी उभा राहील वर कपटी मित्र तुम्हाला सांगतो कावा घात तरी सांगता येत नाही म्हणून कपटी मित्र असणार कधी तुम्हाला सोडून आहे. बरं का जर भलं आपल्या संघ फिरत असतील तर ते कावा तुम्हाला सांगतो आतून म्हणून काय मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे हृदयी सुवासित आहे. बरं सुवासित इतकं सुंदर आहे. मग तो बोलण्याला तुम्हाला सांगतो चांगला बोलतो मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे हा तोंडावर त्याच्या तोंडात त्यांनी मध असणारी धारण केली. मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे हृदयी हलाहल हृदयामध्ये असणारा हलाहल भरलेला. बरं का हृदयामध्ये असणारा हलाहल तुम्हाला सांगतो पांडवांनी विजयश्री प्राप्त केली. विजयश्री प्राप्त केली तुम्हाला सगळा विजयश्रीचा सोहळा झाला आणि सोहळा झाल्यानंतर सगळे असतात चवडला गेले 100 असतात चवडा पुत्र गेले. पण त्याचा दुष्परिणाम काय आपलं धृतराष्ट्रांनी एकच शब्द असणार कुणाचा चांगला ऐकला नाही चांगला ऐकला नाही. त्याचा परिणाम 100 मुलं 5 पांडव असताना भेटण्यासाठी आल्यानंतर आता हे 5 पांडव असताना भेटणार तर तेवढ्या वेळी धृतराष्ट्र होतो मला 4 भाऊ जरी नाही भेटले तरी चालेल पण मला पहिला माझा भीम भेटला पाहिजे.
मन तेवढं वाटलं नाही विमावेशपर्यंत न जाणू हा विमान असताना म्हणजे लवकर ये विमा आणि लवकर असताना मला करून असताना मिठी मार म्हटल्यानंतर भगवंताने अगोदरच त्याला सल्ला दिला होता अरे बाबा सामान्य तुला वाटत असं नाही म्हातारे पण म्हातारा सामान्य नाही तुला जर तुम्हाला सांगतो कबड्डीमध्ये अडकून पकडलं तर तुझा खारपीट केले करणार भीमाला सांगितलं म्हणजे लोखंडाचा पुतळा घे आणि लोखंडाचा पुतळा घेऊन त्या धृतराष्ट्रा पुढे घे मग भीम न जाता त्याने लोखंडाचा पुतळा गेला भीमाला आलिंगन देण्यासाठी त्या वेळेला केला कोण 100 मुलं मिळाला असताना तुम्हाला सांगतो राग व्यक्त करायला होता त्या रागापोटी कडकडून असणारी अशी मिठी मारली लोखंडाचा पुतळा तुम्हाला सांगतो भस्म करून टाकला ताकद होती म्हणून सुभाषित सांगतात मधु तिष्ठन्ति चुंभाग्रे हृदयी हलाहलम हृदयामध्ये काही लोकांनी वीज धारण केलेलं असतं म्हणून वरून चांगलं बोलणं सोपं नाही काही लोक असणार तेवढा पार्थिव बोलतो चांगला बोलतोय पण आपल्यासाठी चांगलाच बोलतो का कसा बोलतो त्याच्या पोटात काय ह्या गोष्टी मला सांगते कळत नाही म्हणून बोलायचं असेल ना चांगलं बोलायचं वाईट असणाऱ्या एक लोकांचं होईल अशा प्रकारचं बोलायचं तुकोबाराय म्हणतात बोलायचं असतं त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करा हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बसता हरी बोला म्हणजे भांडत असताना हरी बोला कांडत असताना हरी बोला राम वेळ वे रामी गावोवी राम वेळ वे रामी गावोवी राम वेळ वे रामी अनंतरिता कांडिता देवी कागी आज भगवंताच्या व्यतिरिक्त आम्ही जगातल्या कोणत्या गोष्टी बोलत नाही म्हणून आता येईल नाडी मदर चाड आणि पोट बडबड करील वाया म्हणजे बडबड असताना फाजील आम्ही करणार बरं फाजील म्हणून तुम्हाला सांगतो दुष्परिणाम करत असतात आणि चांगल्या परिणामात मधुरा वाणी होती तुका म्हणी वाव होती मधुर असणार धन्य ते संसारी दयावंतरी अंतरी येथे उपकारासाठी
सुखाचा परिणाम काय त्यांनी जीवनामध्ये पुण्य केले बरं का. बरं दुःखाचा परिणाम काय. दुःख वाटायला जीवनामध्ये काय दुःख वाट्याला येते याचं कारण भोगे करून येते मागील ते जन्म आणि उत्तम मध्यम कनिष्ठ ते भोगावर माणसाची असणारी काय होती परीक्षा होतात बरं का. माणूस असताना जो माणूस जो मनाने मोकळा वाचेही सांगणार त्याच्या मनामध्ये कपट नाही त्या माणसाचं आरोग्य सुद्धा तुम्हाला सांगतो सांगणार. मन वाईट ना त्याचं शरीर सुद्धा वाईट होतं बरं का. मन वाईट त्याचा सरतोडा त्याच्या पाठीमाग अनेक जगातून सगळे आजार त्याच्या पाठीमाग मनामध्ये सगळ्या गोष्टी असतात. जीवन घडतं कशाने मनावर बरं का. मनाने असताना जीवन घडत असतं. मन तुमचं जसं म्हणाल ना तशा प्रकारचे तुम्हाला सगळ्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. म्हणून सुखते की दुःख पुण्य पाप खरे आणि हे तो अम्मा बरे कळवाले. बघा मनाचा किती विचित्र खेळ आहे बघा तुम्हाला सांगतो बघा. दुष्परिणाम होतात. एक माणूस असताना काय झालं लहान मुलं रंगपंचमीचा खेळ खेळायला लागले. रंगपंचमीचा खेळ खेळायला लागले. रानाची वस्ती वडील सकाळच्या पारी तुम्हाला सांगतो पाठवतायचे 4 वाजता आणि 6 वाजता सुट्टीला जायची आणि संध्याकाळी 8 वाजता यायची. आता लहानपणाला काही माहिती नाही. त्या लहानपणाने दिवसभर तुम्हाला सांगतो पोरांच्या अंगावर तुम्हाला सांगतो रंग उदावला रंगपंचमीचा सण आणि प्रत्येक मुलाच्या अंगावर तेवढा थेट लागत आणि संध्याकाळी तो रंग काढावा एका तांब्यामध्ये ठेवला. पण जिथं आपले मालक झोपत होते ना तिथं तो संडाचा तांब्या आणि हा रंगाचा तांब्या शेजारी शेजारी पहाटे 4 वाजता उठला बाहेर गेला. त्याचं समर्थ तुम्हाला सांगतो दिवा होता आणि दिव्याच्या बाजूला असताना तो 4 वाजता संडास बसला. पण तांबे बदलून गेला त्याच्या रंगाचा तांबे. आता तो संडास झाली आणि संडास धुण्यासाठी पाहतो तो हात म्हणजे वखरा फुटला. काहीतरी दुष्परिणाम घडला. तिथं त्याच्या संपूर्ण शरीराची कातर स्थिती बनली आणि स्थिती बनल्याचा पाय उचलला. पाय उचलला कसा तरी घरी आला म्हणजे काहीतरी माझ्या जीवनामध्ये घडलं घडलं. मग तुम्हाला सांगतो सगळी लोक रडायला लागली. सगळं गाव असणार गोळा झालं. आता ग्रामीण भाग तुम्हाला सांगतो काही हे नव्हतं आणि जुन्या काळामध्ये एवढ्या गाड्या वगैरे काही नव्हत्या आणि सुविधा वगैरे काही नव्हते. रात्रभर लोक असणारी बसली. आरडाओरडीचा कार्यक्रम सगळं गाव गोळा झालं. पण दवाखान्यात पूर्ण येत असणार तुम्हाला त्यांना काय सुचना. मग सकाळच्या वारी ते पोरगं उठलं आणि उठल्यानंतर झोपेतून जसं उठलं ना की खाट खाली पाहू लागलं. पण आपला रंगाचा तांब्या रंगाचा तांब्या गेला म्हणल्यानंतर तेवढं ते बोललं. आता ही एवढी बसली होती. ही लोक कशासाठी आले ते कशासाठी. तो मोठ्याने वाढला आई माझा रंगाचा तांब्या माझा रंगाचा तांब्या म्हटल्यानंतर आईच्या डोक्यात प्रकाश पडला. बाळ्याचा मुले रंगाचा तांब्या बाळ्याच्या बापाने नेला आणि त्याचा तो संडासचा तांब्या तिथंच राहिला. आणि मग त्यांनी ती गेली खायला झाली पाहिजे तर रंगाचा तांब्या संडासचा तांब्या तिथं. आणि मग ती त्याला म्हणते अहो तुम्हाला काही झालं नाही म्हणजे बाळ्याचा तुम्ही रंगाचा तांब्या परिणाम शरीरा बघा परिणाम काय होतो. तुम्ही एखाद्या आजाराचं चिंतन केलं ना त्या आजाराच्या कोणत्याही क्षणामध्ये तुम्हाला सांगतो की तयार होते. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं म्हणजे महाराज तुम्हाला जवळ 300-350 असणार डायबिटीस. मी पण ठरवलं आम्हाला 2 द्यावं मी खायला मिळत नाही त्या जवळ तुम्ही करतच म्हणजे लोकांना काय वाटतं की आवडतच नसेल मला आवडतं. म्हणलं उद्यापासून रोज काय वरती खायचं बस वेळ तर वेळ. मला काही झालं नाही तुम्हाला सांगतो डायबिटीस नाही काहीच नाही. पण डॉक्टर तुम्हाला सांगतो लोकांच्या मनामध्ये काय भेटल्यासारखे बोलतील काही सांगता येत नाही. बरं इकडे डॉक्टर सोडून बरं का. कारण तुम्हाला सांगतो डॉक्टर ही तुम्ही जर डॉक्टरकडे गेले ना तर तुम्हाला सांगतो डॉक्टरला ही शिकार सापडली म्हणून आपण तुम्हाला सांगतो जपायचं.
काही होतं शेतकरी वर्ग आपण बिनधास्त राहायचं झालेच काय लोक म्हणतात मला डायबिटीज झाली मला बीपी झाला आणि ह्या कल्पनेच्या गोष्टी तुम्ही डोक्यातून करा बरं डोक्यातून करा मला डायबिटीज नाही मला तयारी करा तुमचा डायबिटीज पडून जाईल आणि तुमचा बीपी पडून जाईल पण माणसं मनाने बनली त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो परिणाम दुष्परिणाम काय झाला हे सगळे रोग जगातले आले आणि आपण संपूर्ण जगात मी लोक डॉक्टरची शिकार बनले आता झालं काय बरं का मी सत्य घटना सांगतो मला काही लोक म्हणजे तुम्हाला सांगतो कोरोना आणि आता माझे अशी कपडे म्हणल्यानंतर त्या डॉक्टर चला म्हणजे तुम्हाला डायबिटीज काय कोरोना लगेच मला तुम्ही माणसं नाही कुणी घेऊन येतो आणि मग ऍडमिट होतो बाहेर गेलो आणि एक गटर होती ती कपडे सगळी काढली आणि त्या गटरामध्ये सगळी घेतली वाळवली आणि ती वाळवली कपडे गेलो मी डॉक्टर म्हणलं मला डायबिटीज झालं आपण काय कोरोना मला करोना पहिला घाबरून डॉक्टरनी मारला डॉक्टरची शिकार म्हणून तुम्हाला सांगतो माणूस जीवनामध्ये मनाने ठरला तर तुम्हाला सांगतो सगळ्या रोगाचं एक भांडार होतो मनाने ठरलेलं नाही बस बिनधास्त राहायचं अरे आज नाही उद्या काय काय तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी तुमचं मरण चुकणार आहे का मरण चुकणार पण लोक मनाने एवढी दुर्बल बनल्यात की तुम्हाला सांगतो थोडं काय एका रस्ते जात असताना सर्प बोलून कीर्तनाचा आला रात्र कीर्तन ऐकलं भजन पूजन केलं घरी गेलो त्याचे या सर्पवंशाचे विष आणि वाघ शरीरात तुम्हाला सांगतो काय झालं आणि एक माणूस दुसरा आला आणि काय पुस्तक मला काहीतरी चावलं मला काहीतरी चावलं लगेच घरी आल्यानंतर म्हणजे मला विषयाच्या असणारे वेदना होऊ लागले मिरच्या खायच्या मिरच्या गोड वाटू लागले म्हणजे मनाचा परिणाम मन तुम्ही कसं वावरून करा एका क्षणामध्ये तुमच्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी तयार होतात म्हणून मग तुम्ही दुर्बल बनावलं तर तुम्हाला सांगतो दुःख प्राप्त आणि मन सर्व बनावलं तर तुम्हाला सांगतो सुख प्राप्त मनाची हे युक्ती मन लावाई क्रांती जतन करा धावती सैरा ओढावती मग तुकोबारा म्हणतात सुख दुःख ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी कल्पना आहेत मनाच्या कल्पना आहे सुख दुःख पुण्य पाप घरे मग एखादा पुण्यवान माणूस तुम्हाला सांगतो चांगला जीवनामध्ये सुख जर भोगीत असेल तर त्याचा परिणाम काय मिळतं की त्याने काहीतरी पुण्य केलं आणि दुःख जर भोगीत असेल तर त्याने सांगितलं की त्याने जीवनामध्ये पाप केलं त्या पाप पुण्याच्या गोष्टी बरं ह्या पाप पुण्याच्या गोष्टी आपल्या अंगावर येऊन येतात मग त्याच्यासाठी काय करायचं दुःखाच्या जीवनामध्ये नसल असं वाटत असेल त्यांनी भगवंताचं नामस्मरण करायचं भगवंताचं नामस्मरण केलं बस मग कोट्यावधी जळती दोषाची दोषाचे डोंगर त्या डोंगर बदलून जातात काय म्हणतात नामसंकीर्तन साधन सोपे जन्मांतरीची पाठवण भगवंताच्या नामस्मरणामध्ये मग त्याला पाप शिल्लक राहिलं बरं का गेला बोल विठ्ठल वेळा तुझं पापाचे नाही यायचे नाव जवळी वशी आणि एकदा भगवंताचं नामस्मरण केलं त्याच्या जीवनामध्ये त्याला झुंपून सुद्धा क्षणात एक थोडं सुद्धा पाप राहणार जळती रोषाचे डोंगर अहो पापाचे डोंगर सुद्धा होऊन जातात एवढं ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये
म्हणून बोलायचं असेल काय केलं राम कृष्ण हरी विठ्ठल की सेवा मंत्र हा जपावा सर्वदा आज अखंड असताना भजन करायचं नामस्मरण करायचं नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं कोणत्याच गोष्टी करायच्या नाही म्हणजे पाप त्याच्या जीवनामध्ये ढोकून सुद्धा आहे त्याला पाप शिवणार सुद्धा जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी अहो डोंगरच्या डोंगर असताना बोलतात तसं म्हणजे मगाशी मी असताना एक प्रमाण सांगितले क्षमा क्षेत्र दया नराची हाती दुःख दया प्रती काळी केली तरुण नाही ते पहिला दावानी जाळे विझवणी आपसया धारीपटामध्ये तरुणांनी समर्थ झाले आणि त्याचे नाम केले जपदारी अहो म्हणजे किती जरी असला तेवढा डोंगर जरी असले गवताचे तर त्या गवताच्या डोंगराला पेटवण्यासाठी काय लागतं काय काही जुनी लोक असतात तेवढं काय तो सांगतात जुनी गोष्ट एक जुना असणार ग्रामीण भाग होता आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सांगतो मुंबईतला तुम्हाला सांगतो जावं सासरवाडीला आणि सासरवाडीला आल्यानंतर इकडे तिकडे दिवाळीची असणारी दिवी दिसून आली आणि सहज तुम्हाला माहिती नाही म्हणजे आमचे म्हणजे दारामध्ये इकडे तिकडे म्हणजे सूर्याची बिल असणार तेव्हा आम्ही सांभाळली त्याला वाटलं म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये लाईटचा खूप बिल भरावा म्हणून त्याला वाटलं हे सूर्याचे बिल परत आता तुम्हाला सांगतो लाईट बिल कमी असणार भरायला लागणार म्हणून त्याने काय केलं संडासच्या निमित्ताने गेला मोकळं डबल दिले त्याच्यात सूर्याचे बिल आणि जवळ मोठ्या गर्दी होत्या त्याला वाटलं उद्या जायचं ना या रस्त्यावर तिकडे जाताना ठेवायचं आणि तिथं ठेवलं त्या गर्दीमध्ये असं अडकून ठेवलं आता ते सूर्याचं बिल होतं त्याचा परिणाम काय झाला एका क्षणामध्ये तो पुढे मागे येत नाही लगेच आम्ही असणारा ढूंढ झाला आणि एका क्षणामध्ये वळी धरून काढला सगळी गावामध्ये अहो म्हणजे इजवा आम्ही ते गडी विरोध असताना तेवढ्यात तो पावना म्हणतो हो म्हणजे आपलं सूर्याचं बिल सुरक्षित आहे का म्हणजे त्याच्या डोक्यात प्रकाश वाढला म्हणजे हा दादीचा कारभार म्हणजे मुंबईची आता मुंबईत आपलं काय बोलायचं नाही म्हणजे मुंबईला व्यवहाराचं निर्णय म्हणजे यांनी ग्रामीण भागातल्या गोष्टी काही माहिती नाही म्हणजे त्यांनी काय केलं हे सूर्याचं बिल केलं पण त्याचा दुष्परिणाम काय खाक झाला मला सांगायचं आम्ही किती लागतो आम्ही 100 बरोबर तुला थोडासा आम्ही जर लागला त्या छोट्याशा आम्ही तुम्हाला सांगतो कितीतरी गवत असणारी का क्षणामध्ये पेटवण्याची ताकद तसं भगवान नामस्मरण छोटं जरी असलं त्याच्यामध्ये ताकद आहे आनंद नष्ट करण्याची ताकद आहे म्हणून बोलायचं असं ना तुम्ही दुसरं बाकी काही बोलू नका नुसतं हरी हरी तुम्ही म्हणाले भगवंताच्या नामस्मरणात हरी बोला घेता हरी बोला खाता उठता बैठता हरी बोला भगवंता व्यतिरिक्त दुसरं काही बोलू नका सगळं असणार तेवढा पुण्य होईल आणि पाप कधी शिल्लक राहणार नाही म्हणून सुखदे की दुःख पुण्य पाप घरी आणि हे तो आम्हा बरे तो आली तुकोबारे म्हणजे आम्ही मग काय केलं म्हणजे आम्ही आमची वाचा ही परमात्म्याला वाहून टाकली बोला तुका म्हणे वाचा वाहिया तुका म्हणे
दुःख पुण्य पाप घरी हेतवा महावरी कोणवाली झालेली सेवा होऊन जाते त्यांनी समर्पण करतो. योगीचे आमचं असणार वास्तव हे घरातला असणारा दिवा आहे. लहानपणापासून आमच्या सानिध्यामध्ये असणारा तो संस्कार एवढी त्यांनी करतो की साखरच असणारी आता साखर केल्यानंतर काय होतं साखरेच्या होते काय समाज असणारा तसा हा समाज असणारा सगळा त्यांच्या वाणी असणार त्यामुळे ओळख झालेली आहे. थोडे मी मगाशी असताना सांगितलं जाता जाता म्हणजे हिमालयापेक्षा मोठा माणूस सर्वात शिखर मोठं कोणते म्हणजे हिमालय. हिमालयापेक्षा दुसरी उपमा कोणती देणार म्हणजे हिमालयापेक्षा दुसरी उपमा कोणती नाही. आता हिमालय नाव त्याची काही प्रॉब्लेम असेल काय असेल हिमालयाच्या नावाने असणारं हिमालयाचे शिखर गाठले असं त्याचं कौतुक करत तेवढं सांगितले कमीचे म्हणून झाली सेवा करून जाते त्यांनी समर्पण करतो. वास्तविक पाहिजे की करत नाही अचानक तेवढं सांगितलं म्हणजे योगीश महाराजांनी असताना काळे खूप ठेवले. आता योगीश नाही म्हणता येत नाही बाहेर असताना तेवढं मी काही कीर्तनाला काय समाज कीर्तन आहे ऐकून तुम्हाला सांगतो सुधारला नाही जास्त बिघड आहे. जुन्या काळामध्ये कीर्तन नव्हती पण समाज चांगला होता. पण आता कीर्तन आणि तुम्हाला सांगतो कीर्तनकाराची इतकी कार्यासाठी करायला लागली तर समाजावर परिणाम करायसाठी करायला काय कीर्तनकारांनी असणार तेवढा काय केलं समाजाच्या नाड्या भरतल्या त्यांना काहीतरी पुढे सोडायचे आणि पुढे काहीतरी गोष्टी सांगायची आणि पैसा ही भांडण नाही. बस मी माझ्या मस्तीमध्ये असतो बस आपल्या कीर्तनामध्ये म्हणत राहायचं आता सर्वांना माहिती
मला तसं सामान असतं. आणि काय झालं अलीकडे तुम्हाला सांगतो किती कीर्तन ऐकली काय झालं त्या मोबाईलने तुम्हाला लोक येईल 5 ते 7:30 करायला हळूहळू कीर्तन पण आता तुम्हाला समजून मोबाईल उच्चारला सोप्यामध्ये लाखो कीर्तन आहे. मग कीर्तनाने समाज सुधारायला पाहिजे. पण समाज न सुधारता ते सगळ्या धक्का काढायला लागले. रस्त्याने जर चाललं ना हरणागाडीचा जर दिला पुढे निघतात गाडी खाली पूर्वी गाडी पाहिजे रस्ता वापरले पण आता तुम्ही कोणी ऐकत नाही. येण्यासारखी लोक वागायला लागले. म्हणून लोकांना येण्याला सांगून काही फायदा नाही. आपलं चिंतन करायचं आपल्या चिंतनामध्ये राहायचं मस्तीमध्ये नामस्मरण करायचे. अहो जगाला सुधारता सुधारता आपलं वाटलं आहे पुढे जगाला सुधारता जग सुधारण्याच्या. अहो गावागावामध्ये तुम्हाला सांगतो सक्ती भाजण्याचीच भांडण झाली. या नाटकामध्ये ते सुधारत नाही. मग ही मोठी फळी झाली काय तुम्हाला सांगतो जुन्या काळामध्ये बघा ते नवीन पोरं तुम्हाला सांगतो जर भाजनाला जर आली एखादा जर काय चुकला तर जुना माणूस खपून घेत नाही चुकला तो परत त्या भाजनाला रामराव शकतो मग कधीच भाजणार दोन्ही लोक समाजाला सांभाळून घे. बरं बदली लोक अशी विचित्र झाल्यात म्हणून भाजणार नवीन पुढे काय तयारी पिढी भरी ना काय याचा दुसरा परिणाम की याच्यामध्ये जेवे जेवे आणि हे तट आणि ह्या भांडणीच आहे. आता तो विषय नाही आपला पण जाऊ द्या. पण समाजाने गांभीर्य योगेश मला इथं उड्या म्हणून मला जास्त लोक लागत नाही. 4 लोक असली तरी 4 लोकांमध्ये त्यात नसते करत नसतो. आणि मला लोक भरपूर असतात मराठवाड्यामध्ये तुम्हाला लाखो लोक असतात पण त्याचं काही कौतुक नाही. किती समाज असावा किती नाही तुम्हाला सांगतो जाणकार आणि अंतर्मुख असणारा समाज असला त्याच्यामधून समाजाचं असणारं काय होतं परिवर्तन होतं. अंतर्मुख समाज असला तर परिणाम होतो आणि समाज असणार तर तुम्हाला सांगतो मी सांगतो 99% हिंदुस्थानाने तुम्हाला सांगतो फाशी समाज मानला. हे लोक निश्चित कीर्तनाला यायला लागली आणि त्या कीर्तन सगळे काय केली कॉफी आणि ते लोक हसवायला लागले. हसून काय होणार हसून काय होणार तुमच्या परिणाम होणार का नुसतं हसत नका बसू. बरं तुला जीवनात गांभीर्य जीवनामध्ये बाळगलं पाहिजे. म्हणून 99% बर प्रति इंद्रियकर प्रति अंतमुख प्रति होतो तो प्रति होतो का प्रति ठोक महाराज प्रति जयराम बाबा भोसले प्रति असणारे पांडुरंग वैद्य प्रति असणारे तेवढा रघुराजा हे तुम्ही प्रति तुकाराम महाराज प्रति महाराज त्या असं कोणी नाव ठेवतोय का असं नाव ठेवायला कोणाची हिंमत नाही. कारण आपलं वाहन गाव होतं त्याच्या नावाला कळत नाही. मग फायदे लोकांचं नाव ठेवले प्रति इंद्रियकर आणि ही सगळी घाण लोकांनी केली. तुम्हाला सांगतो की सगळ्यासाठी लोक बोलून तुम्हाला सांगतो समाज सुधारत आणि समाजामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी बाहेर उकरून फायदा काय बाहेर करून फायदा म्हणून समाजाला बनलेला आहे. म्हणून समाजाने गांभीर्य ओळखलं पाहिजे. जी गाभारलेली पिढी अशी लोक कीर्तनकार आणली पाहिजे. पण लोकांनी कीर्तनकार अगदी बनवले जास्त पैसा विकून कमावून केले जास्त पैशावाला तोच कीर्तनकार पाहिजे. आणि जो पैसे आता मी तुम्हाला 4 कीर्तन करून तुम्हाला एकही पाकिट नाही म्हणजे मला तुमचं पाकिट घ्यायचं म्हणजे मला काही घ्यायचं नाही. तुम्हाला सांगतो खरेदीचे 3 महिने स्थापना झाली म्हणजे तुम्हाला सांगतो पण ज्या गोष्टी असणाऱ्या करायच्या त्या जबाबदारीने असणाऱ्या केल्या पाहिजे. आपल्या जबाबदारी समाजात बरं ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या गोष्टी समाजामध्ये काही राहिल्या नाही आणि लोकांना हसवायचं असो तो विषय आपला नाही. म्हणून तुका म्हणे वाहिली अनंता आणि मोबाईल तुका द्यायची दुःख पुण्य पाप घरे हे Thank you.
नेतृत्वाने आपल्या सर्वांचा आकार श्री योगेश नवनाथ थोरात संत साईबाबांवरती असणारी अपरंपार निष्ठा, त्यातून मंदिराची झालेली स्थापना आणि इंग्रजेश्वर रोपणारी वारी त्याचा वेगवेगळ्या गगनावरी असा अस्तित्वाचा भाव महिलांची भागून असं दिव्य स्वरूप या कार्यक्रमाला दिवसेंदिवस येत गेलं. आज या ठिकाणी या मंदिराचा 18वा पंधीन आहे. नवनाथच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण सलामतप्रमाणे या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने एकत्रित येतो. आपल्याच मातीमध्ये आणि आपल्याच मातेने त्याला जन्म दिला आणि एक काळाची पावलं ओळखून गतिमान स्थितीनं कसं अग्रेसर व्हायचं आणि आजच्या तरुणांच्या समोर कसा आदर्श प्रस्थापित करायचा हे काम सातत्याने योगेशनी केलंय. कोणताही कार्यक्रम असू द्या, जरा 2 मिनिटं मला बोलू द्या, जरा तुमची अनुभूती घेतो. मग तो कार्यक्रम कुठेही असू द्या, या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती लावणं अत्यंत महत्वाचं. आणि जिथे जिथे हे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालतात या कार्यक्रमांना योगदान करणं, प्रत्यक्षात खिशात हात घालून दान धर्म करणं हा योगेचा सगळ्यात मोठा गुण आहे. आमच्या या कालवस्तीमध्ये 1 लाख रुपयाची देणगी, मग इथे हा कार्यक्रम आहे, मी इथे काय करू असा भेदभाव मनामध्ये ज्याच्या मनाला कधी सुरत नाही असे आदर्श करू जेव्हा गावाडीमध्ये जन्माला येतात आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतात, त्यावेळेला त्यांचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. साईबाबांची अपरंपार कृपा आहेच हे मी सांगण्याची गरज नाही. आपले गंभीरदादा यांनी भजनाची परंपरा घरात निर्माण केली. नवनाथ बरोबर आम्ही भागवत करायचो आणि असा रंग व्हायचा. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या घराण्यामध्ये एक विचार, संप्रदायाचा एक विचार घेऊन हे घराणं चाललं आणि कशी बुद्धी झाली, कसा साईबाबांचा त्याला साक्षात्कार झाला आणि आपल्या गावामध्ये पहिलं साईबाबाचं मंदिर आणि योगेशने उभं केलंय. जेव्हा आपल्या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा प्रामुख्याने याचा निर्देश करावाच लागेल. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजवून या युवकाचा आपण कौतुक करूया. आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा साक्षी विचार कसा असावा. कीर्तन आज आणि कीर्तन काळात भरकटच चाललेली आहे. अशा अवस्थेमध्ये अगदी निष्ठावंत कीर्तनकार दुर्मिळ होत चालले. त्यापैकी आजचे कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण शंकर महाराज मराठे यांचं नाव घ्यावं लागेल. रामचंद्र डोंगरावरती ते तपस्या करतायत. तुकोबारायांची निष्ठावान भक्त आहे आणि गाथाचा साक्षांनी त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि नुसतीच विद्वत आहे असं नाही, नुसतीच बुद्धिमत्ता आहे असं नाही, तर त्याबरोबर त्याला आचरणाची जोड आहे. म्हणून आजचा कीर्तनकार कसा असावा आणि दिसावा हे सांगायचं ठरलं तर अंगुली निर्देश आजच्या महाराजांकडे करावा लागेल. त्यांनी अत्यंत सुंदर असा अभंग आजच्या प्रसंगाला साजेसा निवडला आणि सुंदर मांडणी केली. वेळेचं सुद्धा भान ठेवलं आणि सुंदर प्रासादिक कीर्तन त्यांनी या ठिकाणी सादर केलं. योगेच्या परिवाराच्या वतीनं आणि आम्हा सर्व सेवावादी ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांना देतो, त्यांचा आभार मानतो. आणि एका पुढच्या काळामध्ये देखील महाराज आपल्या विचारांनी महाराष्ट्राचं जीवन उज्ज्वल व्हावं यासाठी तुम्हाला आरोग्य, ऐश्वर्य आणि निरामय जीवन लाभावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या तालुक्यातील एक कर्तव्यदक्ष नेतृत्व, शेतकरी संघटना, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष
माननीय प्रभाकर बांगरे यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि त्याबरोबर संदीप भाऊ भोर प्रसिद्ध गावावर ही दोन्ही कर्तव्यगार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी पुढे यावं आणि महाराजांचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि आणि पहा ही जी 2-4 विधान मी योगेच्या बाबतीत केली ते भावनेचं भरता अनावर झालं म्हणून नाही. या सगळ्या माझ्या बोलण्याच्या पाठीमागे वास्तवाचं पदर आहे आणि त्यातली एक दुसरी झलक तुम्हाला ऐकवताना आनंद होतोय. योगीची आजी कैलासवासी सौ विमल धोंडीभाऊ थोरात या आजीचं स्मरण आजच्या दिनी त्याला प्रकर्षण होत आहे आणि म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. उगाच उदाहरण नाही तर कृतीशील आपण झालं पाहिजे असा भाव त्याच्या मनात दाटून आला आणि आपली जी धर्मशाळा आहे पंढरपूर मध्ये तपडेश्वर सेवा मंडळ आणि धर्मशाळेचं काम प्रगती पथावर जात आहे. आर्थिक चणचण कार्यकर्त्यांच्या समोर निर्माण होते पण असा प्रश्न निर्माण झाला की लगेच उदारतेचे हात सुद्धा समोर येतात. हा सगळा आपल्याला अनुभव आहे आणि या भावनेच्या पोटी आपल्या आजीच्या स्मरणार्थ आजच्या या बाबांच्या संत साईबाबांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याने या ठिकाणी 51,000 रुपयाची देणगी कैलासवासी सौ विमल धोंडीभाऊ थोरात यांच्या स्मरणार्थ दिली. जोरदार पुन्हा टाळ्या वाजून आपण योगेचं कौतुक करूया. ऐश्वर्य अनेकांकडे असतं परंतु अवघारी नसतं बरं का. अवघारी असावं लागतं. ऐश्वर्य अनेकांजवळ आपल्याला पाहायला मिळतं आणि ऐश्वर्य हा भगवंताचा गुण आहे. औदार्य हा सुद्धा भगवंताचा गुण आहे आणि असे दैवी गुणाची संपत्ती या ठिकाणी लाभली. योगेश खरंच द ग्रेट या पलीकडे दुसरे शब्दच नाही. मी बरेच समोर माझ्या मान्यवर सगळ्यांचा सत्कार त्याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे परंतु या कीर्तनाला साथ संगत दिलेली जी मंडळी यांचा सत्कार घेतो आणि नंतर मी आपल्याकडे होतो. हरिभक्तपरायण दत्ता महाराज हजारे माननीय बाळासाहेब थोरात अध्यक्ष यांनी कृपया पुढे यावं आणि हा सत्कार त्यांचा करावा. यानंतर श्री हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज कोवळे उत्तम कीर्तनाला साथ केली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय माजी सरपंच सुनील डोले यांना विनंती करतो त्यांनी थोडा हा सत्कार करायचा. यानंतर हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज कोवळे यांचा सत्कार भक्ती शक्ती गुरुकुल संस्था या संस्थेचे हे छोटे छोटे आणि कर्तबगार उद्याचे कीर्तनकार गायक वादक अशी छोटी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आणि सुंदर त्यांनी साथ केली. विशेषतः त्यांच्या पावल्या म्हणजे कीर्तनामध्ये जे नृत्य करायचं असतं ना त्याला पावल्या म्हणतात. या पावल्या त्यांच्या खरोच रेकॉर्डिंग करण्यासारखे तर त्यांचे या ठिकाणी कौतुक होत आहे आणि त्यांनी कीर्तनाला साथ केली त्यांचा प्रतिनिधी म्हणून. आणि अनिल शेठ आपले उद्योजक आणि आपल्या गावचं भूषण अनिल शेठला विनंती करतो कृपया त्यांनी पुढे यायचे आणि या छोट्या चमूचा उद्याच्या कीर्तनकाराचा या ठिकाणी सत्कार करायचा. हा एक मिनिट. ही जी देणगी आपल्या धर्मशाळेसाठी पंढरपूरच्या जी देण्यात आलेली ना
तिचा एक कॅमेऱ्यामध्ये आपल्याला एक फोटो कॅच करायचा आहे, तेव्हा आपले अध्यक्ष उपाध्यक्ष काय मंडळी असतील त्यांनी कृपया विनंती आहे, नाना तुम्ही पुढे या आणि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी